साहेब, हे जे काही घडलं तुम्ही जे म्हणताय, मागे 1-2 वेळेला असाच प्रकार घडला होता. काही मोजकी लोक तुमच्या विरोधात काळे झेंडे वगैरे दाखवतात आणि ते दाखवू दे, मला हरकत नाही. पण माझं काय म्हणत, त्यांना काय दाखवत जाऊ दे, पण तुम्ही त्यांना बोलून आणू नका की गपचूप फक्त माझ्या चॅनलला दाखवायचं म्हणून तुम्ही पुढे येणार आणि लवकर लवकर अरे आता येतील भुजबळ. तुमच्या चॅनलसाठी तो इव्हेंट तो शो करू नका. पुढे काय ते त्यांना दाखवायचं. आता माझ्याकडे 3 लाख मतदार आहेत, त्याचे 2-4 लोक काळे झेंडे फडकू द्या. पुढे 22 जानेवारीला राम मंदिराचा कार्यक्रम होतोय. त्या कार्यक्रमासाठी तुम्ही जाणार आहात का? मोदी साहेबांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. मला काय माहिती नाही अजून. आता ती जे आहेत फार जे आमंत्रणं वगैरे ज्या देण्याचे काय चालू आहेत, आता अगोदर आमंत्रण जेव्हा येईल त्याला बघू. साहेब, 23 जानेवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये ठाकरे गटाचं अधिवेशन होणार आहे, सभा होणार आहे. कधी? दुसऱ्या दिवशी 23 जानेवारीला नाशिकमध्ये उद्धव ठाकरे होणार आहेत, येणार आहेत, सभा होणार आहेत आणि आमचं अयोध्या म्हणजे पंचवटीत आहे असं संजय राऊत परवा बोलले. मला वाटलं 23 जानेवारी म्हणजे सुभाषबाबूंची जयंती आणि बाळासाहेबांची जयंती आहे. त्या दिवशी त्यांनी तो कार्यक्रम ठेवला असेल आणि कुठून तरी सुरुवात करायची असते ह्या निवडणुकीच्या पर्वाला. कोण तुळजाभवानीच्या तिथून करतं, कोण आणखीन कुठून करतं, कोण कुठून करतं. आता बाळासाहेबांचा जो आहे तो जन्मदिवस आहे म्हणून ते करतो. लोकशाही आहे, तर प्रत्येकानं आपापली जे मतं मांडणार आणि निवडणुकीमध्ये मग जो मतदार राजा जो आहे हा कोणाच्या बाजूने झुकतो ते आपल्याला दिसेल. प्रकाश आंबेडकर आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठकी घेत आहेत. काय वाटतंय आंबेडकर? मला नाही माहिती काय वाटतं. म्हणजे आज बैठकी होणार आहे संभाजीनगरमध्ये. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुढची रणनीती ठेवली जाणार आहे. अरे राजकीय पक्ष जे किंवा नेते किंवा राजकीय पक्ष काढतात त्यांना निवडणुकांमध्ये जे आहे काय करायचं काय नाही याचा विचारविनिमय करावाच लागतो ना. मिटिंग घ्याव्याच लागतात. घरात बसून राजकारण कसं करता येईल. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आता ही सुरुवात करणारच आहे. त्याच्यामध्ये वावू काय त्याच्या काँग्रेस राष्ट्रवादीचा कुठेतरी त्यांना विरोध बघायला मिळत होता. अजूनही नाही, मला काही कल्पना नाही. पण अशा ज्या गोष्टी असतात त्या त्यांच्या म्हणजे त्या सगळ्या काय मीडियासमोर त्या सगळ्या गोष्टी काही येत नाहीत. आतमधल्या ज्या चर्चा असतात, कोणाला बरोबर घ्यायचं, कोणाला बाजूला ठेवायचं, तर त्यांच्या चर्चा अजून सुरू असतील ना. अजून तर वेळ आहे ना या सगळ्या गोष्टीला. जरांगे पाटलांनी तारीख बदललेली आहे. मुंबईमध्ये जे उपोषण करणार होती त्याची तारीख बदलली आणि आता पदयात्रा काढणार आहे. ट्रॅक्टर वगैरे असं सगळा तो लवाजमा घेऊन ते मुंबईला जाणार आहे. ट्रॅक्टरला परवानगी नाही दिली तर पुढं घेऊन जाऊ असं सांगितलं. आता तो जे आहे जे गव्हर्नमेंट आमचे जे काही मंत्री जातात त्यांच्यावर चर्चा करतात ते होम डिपार्टमेंट आणि बाकीचे जे त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत तो त्याचा विचार करतील. बाकी लोकशाही आहे. मोर्चा तर काढू शकतात कुणी, शांततेने काढायला काही हरकत नाही. परंतु किती, कसा, कोणाला बरोबर घेऊन पुढे काय आहे हे सगळं जे आहे शासन त्या वेळेला ठरवतं, त्या वेळेला ते निर्णय घेतं. साहेब, सुप्रिया सुळे अशा म्हणाल्यात का भुजबळ साहेबांचं कुणी कॅबिनेटमध्ये ऐकत नाही. हे तर बरोबर. सगळ्याच गोष्टी माझ्या कोण ऐकणार आणि कुठल्याही मंत्र्याच्या सगळ्या गोष्टी सगळे मंत्री कधी ऐकतच नाहीत. काही ना काहीतरी थोडेसे मतांतर असतातच. आणि दुसरं म्हणजे हे तर हे 3 पार्टीचं सरकार आहे आमचं. एकच गोष्ट सगळ्या पार्टीच्या सगळ्या मतदार मंत्र्यांना मान्य असणं अशक्य आहे. त्यात आणि बरं त्याच्यामध्ये माझा विषय हा अतिशय वेगळा आहे. त्याच्यामुळे हे तर बरोबर आहे, काही लोक ऐकतील, काही लोक नाही ऐकणार, काही लोक गप्प बसतील. यामध्ये तुम्ही एकटे पडलेले वाटतात का स्वतःला? मी एकटं महसूस करत नाही. मला वाटत नाही. माझ्याबरोबर असंख्य ओबीसी आणि मागासवर्गीयाचे कोट्यावधी लोक जे आहेत या राज्यातले आणि देशातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर माझ्या पाठीमागे आहेत. त्याच्यामुळे मी एकटा नाही. दुसरं अनेक नेतेसुद्धा असे आहेत किंवा आमदार आहेत ते सुद्धा माझ्याबरोबर आहेत. परंतु ते सध्या बोलत नाही आहेत की नको न बोलतासुद्धा जे आपल्याला काम करता येईल असं किंवा त्यांना असं वाटतं की आपण ज्यावेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला बोलू. त्यामुळे मला ते एकटं आणि मला सवय एकटं लढायचं त्याची पण काही काळजी करू नका.
साहेब, लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांची चाचपणी सुरू आहे. यामध्ये नाशिक बाबत काय आपल्याला वाटतं की जेणेकरून मागे आपल्या घरातील उमेदवार होते किंवा आपणही स्वतः उमेदवार राहिलेला आहात नाशिकमधून, तर काय चित्र असू शकतं किंवा काय आपला त्याबाबत दावा असेल? नाशिक जिल्ह्यामध्ये जे आहे महायुतीचे जे उमेदवार असतील ते सगळे निवडून येतील ना. आणि तो जो कोण कुणाला ते तिकीट मिळते आणि कुणाला उमेदवारी म्हणजे कुठल्या पक्षाकडे ते जाणार आणि कुणाला उमेदवारी ते मिळणार, ते जे आहेत हे 3 पक्ष जे आहेत महायुतीतले बसून ठरवतील. त्याची काही काळजी करू नका, पण विजय जो आहे महायुतीचा नक्की होईल. साहेब, मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करता यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्य मागासवर्गीयांकडून मागासवर्गाचे निकष बदलायचं ठरवण्यात आलेलं आहे. मला कधी अजून माहिती नाही तुम्ही काय म्हणता ते, परंतु तो आयोग जो आहे हा स्वतंत्रपणे काम करणारा असो, ठीक आहे. तिथे तुम्हाला पण जाऊन सूचना देता येईल की बा आमचं म्हणणं असं आहे. प्रत्येकाला आपलं म्हणणं म्हणण्याचा अधिकार देत आहे सगळ्यांना. साहेब, काल गिरीश महाजन असं बोलले का उद्धव ठाकरेंना जर निमंत्रण नाही येते कुठे VIP आहेत ते MLC, मी स्वतः 20 दिवस जेलमध्ये होतो, मी 2दा कारसेवक होतो, बाबीचा ढाचा पाडायला मी होतो, तर ते उद्धव ठाकरे घरात होते. तर आपला राम मंदिराबाबत काय अनुभव आहे आणि उद्धव असं आहे. आता ते उद्धव ठाकरे आणि त्याला उत्तर देतील आणि त्याच्यावर प्रत्युत्तर जे आहे ते काय नाव त्यांचं महाजन साहेब देतील. इतर आहेत ना ते उत्तर द्यायला. आपल्याला आलंय काय आमंत्रण? हां, आपल्याला आमंत्रण आलं? आम्ही सांगितलं ना, अजून तर आलेलं नाही आमंत्रण. दादा, साहेब, आता एक बातमी येते की जितक्या जागा शिंदे गटाला तितक्या जागा अजित पवार गटाला मिळाव्यात अशी सूत्रांची माहिती. आज सायंकाळी मीटिंग देखील आहे अजित पवारांसोबत. असं आहे की अजित पवार जे आहेत हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत काय, आणि त्यामुळे जे आहे या जागांच्या वाटपामध्ये जे आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटाचे सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत. त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्यांच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे असं मत मांडलं तर ते चुकीचं नाही, बरोबर आहे ते मत. साहेब, अजितदादा आणि अमोल कोल्हेंमध्ये सध्या झुंपलेली दिसून येते. आता अमोल कोल्हे देखील म्हटले की मी त्यांनी आव्हान दिलेच मला, तर मी ते गौरवच मानतो. ठीक आहे. आता असं आहे की निवडणुका जवळ आले की आव्हान प्रतिआव्हान होणारच, परंतु तिथला निकाल काय आहे तो सर्वसाधारणपणे लक्षात येतो आमच्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.